एक महत्त्वाची अपडेट आहे। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांची माघार। एकूण 17 जागांसाठी 60 अर्ज दाखल झालेले होते। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 जणांनी माघार घेतलेली आहे। 3 जण बिनविरोध होणार आहे आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, अर्ज जे आहेत ते दाखल झाले होते। आता जर आपण बघितलं तर तीन जण बिनविरोध झाल्यामुळे 14 जागांसाठी आता 47 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत। आणि दुसरी एक महत्वाची बातमी यामध्ये आहे, जी म्हणजे माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण गटानं आता समर्थ पॅनलची घोषणा जी आहे ती केलेली आहे आणि त्यामध्ये आपले उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत। मात्र दुसरीकडे विरोधी गटानं महालक्ष्मी पॅनलची बांधणी केली असून उद्या या संदर्भातले त्यांचे उमेदवार जे आहेत ते जाहीर होणार आहेत। मात्र आता जर बघितलं तर मेघराज राजे भोसले यांच्या गटातून आनंद शिंदे आणि विजय खोचीकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। दुसरीकडे अभिनेत्री नीलम शिर्के यांनी माघार घेतल्यामुळे त्या ठिकाणी वर्षा उसगावकर यांची बिनविरोध त्या ठिकाणी निवड होणार आहे आणि आता केवळ औपचारिकता जी आहे ती बाकी राहिलेली आहे। त्यामुळे निश्चितच या चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये आणखीन आता कोणकोणती अपडेट जे आहेत ते समोर येतात हे पाहणं गरजेचं। मात्र सगळ्यात पहिला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण ही बातमी जी आहे ती आता ब्रेक करतोय आणि सगळ्यात महत्वाची आणि चित्रपट महामंडळाच्या दृष्टिकोनातून देखील ही महत्वाची बातमी आपण दाखवतोय। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।